नमस्कार, मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला आता घरातली सगळी कामं आवरली, 12 वाजले आणि आता जेवण बनवायला घेते दुपारचं। तर आम्ही दुपारी 2 वाजता जेवतो, त्यामुळे दुपारचं जेवण हे लेट असतं। आणि आज बनवणार आहे मठाची डाळ, तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते। आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे, ही आहे मोरिंगा पावडर। नीट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच आणि त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे, त्याचा फायदा काय आणि ही पावडर नेमकी कसली आहे। सो व्हिडिओ स्किप न करता सगळं काही बघत राहा, तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते। सो भांडी वगैरे सगळं सकाळचं झालेलं आहे आणि आता दुपारचं। सो चला व्हिडिओ सुरुवात करूया। चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात केलेलीच आहे। तर सगळ्यात पहिले ना डाळ आणि भात म्हणजे मठाची डाळ आहे ना ती पण मी कुकरलाच लावते आणि डायरेक्ट फोडणी पण देऊन डायरेक्ट कुकरमध्ये पण शिजवते, पण शिवायसाठी ना मला वेगळी करायची असते, त्यामुळे एकत्र शिजवून घेते आणि फोडणी मात्र वेगवेगळी द्यावी लागते। त्यामुळे डाळ आणि भात, आणि कुठलीही डाळ असली की भात हा आपल्याकडे असतोच। आणि चला डाळ भाताचं कुकर लावून घेते आणि त्याच्यासोबत तुमच्यासोबत बोलते आणि मोरिंगा पावडर काय आहे आणि त्याचे फायदे काय काय आहे ना तेही तुम्हाला सांगायचेच आहे। तर मोरिंगा पावडर म्हणजे जे काही आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात त्याला मोरिंगा म्हटलं जातं, ड्रमस्टिक म्हणतात, पण आपल्याला ड्रमस्टिक माहिती आहे पण मोरिंगा माहिती नाही, तर त्यालाच म्हणतात मोरिंगा पावडर। सो ती पावडर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन्स जे काही आहेत ना ते भरपूर प्रमाणात आहे। तर ते कसे काय किती आहे तेही सांगते। हळूहळू आपला स्वयंपाक पण चालू आहे, कुकर लावलेला आहे, पीठ मळून ठेवलं आहे, कोशिंबीरची तयारी केली आहे। जसं उन्हाळा लागला ना तसं आमच्या जेवणामध्ये रोज दुपारच्या वेळेस कोशिंबीर ही असतेच म्हणजे असते। आणि दही पण मी आता बघू शकतात, हे पुन्हा मी घरी लावलेलं होतं आणि खूप मस्त झालं। तर असंच नेहमीच आहे। चला तर पुन्हा येऊया आपण मोरिंगा पावडरवरती। तर यामध्ये ना विटॅमिन ए, सी आणि कॅल्शियम आणि आयर्न असे हे चारही घटक आहे ना आपल्याला मोरिंगा पावडरमध्ये बघायला मिळतात। तर आपल्याला नॉर्मली विटॅमिन सी ना म्हटलं की आपल्यासमोर ऑरेंज किंवा लिंबू या 2 गोष्टी लवकर येतात, पण मोरिंगा पावडरमध्ये ना 7 पटीनेही जास्त, म्हणजे ऑरेंजपेक्षा 7 पटीने जास्त विटॅमिन सी आहे। आणि त्याचबरोबर विटॅमिन ए म्हटलं की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतं गाजर, आणि गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं, विटॅमिन ए हे डोळ्यांसाठी चांगलं असतं। आणि त्याचबरोबर शेवगा देखील डोळ्यांसाठी खूप चांगला असतो, पण गाजरापेक्षा ना 10 पटीने जास्त मोरिंगा पावडरमध्ये विटॅमिन एची जी आहे ना उपलब्धता ती खूप जास्त प्रमाणात आहे। आणि हे असंच आम्ही ज्यावेळेस सर्च करत होतो ना मोरिंगा पावडर, त्याबद्दल खूप सारं असं रिसर्च केला, म्हणजे शोधलं काय काय कुठे वाचलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे। म्हणजे कुठलीही गोष्ट ना आमच्याकडे काही एखादा फायदा दिसला त्याबद्दलचे फायदे आणि तोटे हे दोन्हीही बघितले जातात आणि त्यानंतरच ती गोष्ट मागवली जाते किंवा घरामध्ये वापरली जाते। तर धना पावडर जशी वापरतो ना तशी ही मोरिंगा पावडर आहे ना भाजीमध्ये देखील वापरू शकतात, कारण की पाण्यामध्ये आपण ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा मोरिंगा पावडर ही सकाळी घेतली, त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घातला तर पोटाचा घेर देखील कमी व्हायला मदत होते। पण आता आपण बघितलं तर आपण ही थोडीशी कडवट लागते, शेवटी ती पानांची पावडर आहे, पण आपण अशी जर घेऊ शकत नसेल आणि लहान मुलं तर घेणारच नाही, म्हणून ही ज्या पद्धतीने धना पावडर वापरतो ना त्या पद्धतीने भाजीमध्ये मी आता मोरिंगा पावडर वापरणार आहे आणि त्याचे भरपूर फायदे आहे। तर कॅल्शियम आहे आणि आयर्न आहे। दुधामध्ये जेवढं कॅल्शियम असतं ना त्याच्यापेक्षा 17 पटीने जास्त याच्यामध्ये आहे मोरिंगा पावडरमध्ये। आणि आयर्न म्हटलं की आपल्याच डोळ्यासमोर लोह म्हटलं की पालक येतो, आणि पालकपेक्षाही 25 पटीने जास्त लोह हे मोरिंगा पावडरमध्ये आहे, त्यामुळे भरपूर फायदे आहे। आणि त्याचा तोटा एक असा की कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन केलं म्हणजे तुम्ही ते 100 ग्रॅमपेक्षा जास्त दिवसाला वापरू शकत नाही असंही आहे, त्यामुळे ते प्रमाणातच एखादा चमचा भाजीमध्ये किंवा एखादा चमचा पाण्यामध्ये तुम्ही रोज घेऊ शकतात। आणि कोणतीही गोष्ट जसं म्हणतो ना की तूप खाल्ल्याने रूप येत नाही, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट जाणवण्यासाठी खूप हळूहळूच होईल, म्हणजे ते अँटीऑक्सिडंट आहे, कॅन्सरच्या विरोधात लढणारं आहे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये करतं, मधुमेह म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये करतं, त्यामुळे ही पावडर तर बेस्ट आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। आणि ही आम्ही ॲमेझॉनवरनं मागवली होती, कुठेही तुम्हाला आता मिळू शकते, कारण की एखादी गोष्ट ना
तिचा फायदा असला की ती सगळीकडे सहज उपलब्ध मिळते. सो मोरिंगा पावडर तुम्ही ट्राय करू शकता. चला आता चपात्या करून घेते. आणि हे चपातीसाठीचा जो रुमाल मी घरी बनवला DIY म्हणजे साडीच्या फोम शीटमधून, म्हणजे साडीमध्ये जे कापसाची आपली पातळ असा एक लेअर दिलेला असतो कागदासारखा, तो होता आणि तो यामध्ये घातला, जेणेकरून त्याच्यातला तो घाम आहे ना तो त्याच्यात जिरेल आणि आपली जी चपाती आहे ना ती मस्त अशी ओली होणार नाही. कारण की बऱ्याचदा ना घाम येतो आणि चपात्या देखील ओल्या होतात, वास येतो. पण हे जे बनवले ते मस्त झालं कमीत कमी खर्चामध्ये. आणि ना ते तुमच्यासोबत मी आता वापरणार आहे, पण वॉश करून घेतलं आहे आधी, कारण की कटिंग वगैरे केले, शिवलं, स्टिच केलं, त्यामुळे आधी वॉश केलं आणि त्यानंतर इथे वापरायला घेत आहे. सो असा काहीसा आजचा दिवस आहे मस्त. आणि मठाची डाळाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मठाची डाळ आमच्याकडे मस्त खाल्ली जाते, मटकीची डाळ म्हणतो त्याला, मठही खाल्ले जातात, म्हणजे मिसळ, उसळ म्हणतो. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी नावं असतात. सो मठाची डाळ बनवायची आहे, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे सगळं करताना ना मी एकदा कुकर बंद केला, बघितलं पण डाळ शिजलेली नव्हती. पूर्ण फोडणीची तयारी देखील मी करायला घेतली, म्हणून गॅसवर पुन्हा डाळ लावली त्या बाजूला. आणि तितक्या वेळात काय करायचं तर म्हणून आता लगेच पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या होऊन जातील आणि मग गरमागरम डाळीला फोडणी दिली की जेवायलाही बसता येतं. सो असा आजचा काहीसा दिवस आहे. आणि 2 दिवसाचा ब्लॉग आज तुम्हाला येईल, कारण की काही कारणामुळे ना पुढचा जो ब्लॉग आहे ना तो शूट करता आला नाही, त्यामुळे. चला मग बोलता बोलता आपला ब्लॉगही शूट करूया, म्हणजे व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर या ठिकाणी ना भाजलेलं खोबरं आणि लसूण आहे ना तो बारीक करून घेतला. बघू शकतात मध्यभागी मी मोरिंगा पावडर टाकली आहे. डाळ मस्त अशी शिजली आहे आणि ती ज्यावेळेस छान शिजते ना त्याच वेळेस त्या डाळीची चव देखील आपल्याला भारी लागते. खूप साध्या सिंपल पद्धतीने ही डाळ आम्ही करत असतो. जिरं मोहरीची फोडणी दिली आहे, कढीपत्ता नव्हता, नाही तर कढीपत्ता पण यामध्ये मी घालते. तुम्ही म्हणाल कढीपत्ता नाही म्हणते आणि वरती तर कुंडीमध्ये लावलाय, पण त्याला ना खूप छोटी छोटी पानं आहे, त्यामुळे मी तो अजिबातच तोडत नाही, बाजारातून आणते आणि त्याचाच वापर करत असते. तर बाजूला जी कढई दिसते ना त्यामध्ये शिवायसाठी डाळ, सेम डाळ, फक्त त्यामध्ये मिरची कमी प्रमाणात घालायची. आणि जे आपण खातो ना तेच लहान मुलांना देखील खाऊ घालायचं, त्यांच्यासाठी वेगळं अजिबात काही करायचं नाही. कधी कधी ना काही गोष्टी जर कमी तिखट असेल तर मी आमचीच भाज्या त्याच्यासाठी वापरत असते. सो त्याची डाळ पहिले करून घेतली. इकडे जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. लसूण आणि खोबरं आहे ना ते यामध्ये घालायचं आणि कोथिंबीर आहे चिरलेली ती घालायची, म्हणजे आपली जी डाळ आहे ना ती जळत नाही. डाळ म्हणजे मसाला जो आता आपण वरतून घालणार आहे तो. त्यानंतर हळद आणि थोडासा काळा मसाला, लाल तिखट घालायचा आणि जी शिजवलेली डाळ आहे ती घालायची. इतकी सुंदर पण एकदम भारी अशी लागते. खूप सिंपल आहे पण मस्त अशी ही डाळ लागते. सोबत जर उडदाचा पापड, आमच्याकडे तळून खूप जास्त आवडतो भाजलेल्यापेक्षा, तर पापड असला तर विचारूच नका, म्हणजे सुक्या भाजीची पण गरज येत नाही. तर ही डाळ खूप मस्त लागते, नक्की ट्राय करून बघा. सो आता शिजवलेली डाळ यामध्ये घालायची. अगदी ती आपण उसळ खातो ना त्या पद्धतीनेच लागते, पण थोडीशी त्याला वेगळी टेस्ट आहे. तर आमच्या घरात ना सगळ्या डाळी खाल्ल्या जातात, सगळे कडधान्य खाल्ले जातात आणि पालेभाज्याही खाल्ल्या जातात, म्हणजे खायच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचे नाटकं नाही आहे. आणि तीच सवय मुलांना देखील लहानपणापासून लागली आहे. त्यामुळे ना जेवण बनवायचं ना कधी काय बनवायचं असा प्रश्न कधीच येत नाही, की आवडत नाही ते आवडत नाही. फक्त भाजीला काही नसलं तर प्रश्न पडतो की काय बनवायचं, आणि असलं तरी काय बनवायचं एवढंच पडतं. पण ही भाजी केल्यामुळे नाकतोंड मुरडतील असं अजिबातही होत नाही. सो आता डाळ झालेली आहे.
त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. काल व्लॉग पुढचा कंटिन्यू केला नाही आणि दुसऱ्या दिवशी ना हे छोटासा एक मटका होता घरामध्ये जो वरतून मी कट केला आणि हे पोत्याचा थोडासा तुकडा घेतला आणि तो लाकडाला अशा पद्धतीने बांधून घेते. आता यामध्ये मला लावायचा आहे मनी प्लांट, कारण की ना उन्हाळा लागलाय आणि घरामध्ये छान असं ग्रीनरी म्हणजे हिरवं असं काहीतरी असलं ना की दिसायलाही छान दिसतं आणि फ्रेश वाटतं मुळामध्ये घरामध्ये. तर मुलं गेलेले होते स्कूलला आणि जेवण जसं तुम्हाला बोलले की दुपारी बनवायचं असतं. मग उरलेल्या वेळामध्ये ना मला जे काही गोष्टी करायच्या असतात ना मुलं नसल्यावर, तर त्या गोष्टी मी आता करते. आणि बघू शकतात अशा पद्धतीने मटक्यामुळे काय होतं ना, खूप छान माती पण व्यवस्थित ओलसर अशी राहते. आणि जे पोतं लावलेलं आहेत ना याला, त्यामध्ये ज्या काही मनी प्लांटच्या मुळा असतील ना त्या पण व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी शोषलं जाईल. पोतं ओलं राहतं बऱ्याच वेळासाठी आणि मग त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे मनी प्लांटला पाणीही व्यवस्थित पुरेल. आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला छोटेसे कटिंग्स असे लावलेले होते मनी प्लांटचे घरामध्ये, ते बघू शकता. तर त्याला छान अशी मुळं आली आणि खूप छान ग्रो झालाय तो. तर तेच मनी प्लांट आता मी यामध्ये यूज करणार आहे, सगळ्या बाजूने लावून देणार. आणि ज्या पुन्हा या का बॉटल्स आहेत ना यामध्ये मी नवीन कटिंग लावणार, म्हणजे मनी प्लांटच्याच कटिंगपासून आपण हे छान असं ग्रो करू शकतो. आता जरी ते छोटं दिसत असलं ना, पण काही दिवसाने खूप छान पद्धतीने पूर्ण गोल राऊंडमध्ये मनी प्लांट आपला छान असा ग्रो होणार आहे. तर तुम्हाला हा जो मनी प्लांटचा DIY केला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्याकडे देखील संध्याकाळी पाऊस आला. मोठे मोठे थेंबे का? बापरे, बघ किती मोठा थेंबे. तर फायनली आमच्याकडे पाऊस आला आहे. मस्त मातीचा वास येतोय. पडलं मग पाऊस येतच आहे ना. आणि ही आहे समोर कांद्याची चाळ. ओला व्हायला जोरात पाऊस येईल मध्ये. येतोय का? कुठे गेला ना आता? बादल आले, बादल गेले, पण ओलं झालं. जेवढं ओलं झालं तेवढं सुकून पण गेलं.